काल इतका छान बाजार झाला म्हणून सांगते, आणि मेन म्हणजे मला चुका, पालक आणि मिरच्या एकदम टवटवीत भेटल्या. आता ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे त्यांना हे माहिती असेल. बाजारात चांगल्या भाज्या दिसल्या की त्या विकत घेतल्याशिवाय घरी परत यायचं नसतं. मग मीही सगळी खरेदी करून घरी आले. आता घरी आल्यावर भाज्या दाखवायच्या आणि घरच्यांनी लगेच ऑर्डर द्यायची. आता काही सांगू नकोस, उद्या आपली डाळगंडोरी बनव. ज्यांना डाळगंडोरी माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. डाळगंडोरी म्हणजेच मिरचीची भाजी. आमच्या विदर्भात अनेक घरांमध्ये ही भाजी डाळगंडोरी या नावानेच ओळखली जाते. मग काय, बेत ठरला, संपला विषय. विदर्भात डाळगंडोरी हा फक्त पदार्थ नाही, तर तिथल्या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. घरात पाहुणे आले असोत, एखादा छोटासा कौटुंबिक कार्यक्रम असो, किंवा मग सगळे निवांत एकत्र बसून जेवायचं असो, ही भाजी अनेक घरांमध्ये आवर्जून बनते. विदर्भ म्हटलं की झणझणीत चव आली, त्यामुळे ही भाजी ही तितकीच तिखट आणि खमंग असते. पण तिची खरी खासियत फक्त तिखटपणात नाही. खोबरं, शेंगदाणे, तुरीची डाळ आणि इतर भाज्यांच्या संगतीने या भाजीला एक वेगळी श्रीमंती आणि चव मिळते. खरं तर मला अजूनही आठवतं, लहानपणी घरी ही भाजी बनायची तेव्हा स्वयंपाकघरातून येणारा तो सुगंध संपूर्ण घरभर पसरायचा. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की आम्ही वारंवार स्वयंपाकघरात डोकावून पाहायचो, आई भाजी झाली का? आणि आईचं ठरलेलं उत्तर असायचं, अजून फोडणी बाकी आहे. मग आम्ही पुन्हा 5 मिनिटांनी, आता झाली का? आणि पुन्हा तेच उत्तर. काही पदार्थ असे असतात की ते फक्त पोट भरत नाहीत, तर आठवणीही जपून ठेवतात. माझ्यासाठी डाळगंडोरी हा तसाच पदार्थ आहे. आजही ही भाजी बनवली की थेट बालपणात गेल्यासारखं वाटतं. चला आता भाजीकडे वळूया. तर सुरुवात होते ती सगळं साहित्य जमा करण्यापासून. चुका, पालक, 2 प्रकारच्या मिरच्या, खोबरं, शेंगदाणे, तुरीची डाळ, 1 चिरकं वांग आणि 1 आंबट टोमॅटो. आता हे साहित्य ऐकायला जरी साधं वाटत असलं तरी या प्रत्येक गोष्टीचा भाजीच्या चवीत खूप मोठा वाटा असतो. चुका आणि पालक भाजीला छान पोत आणि एक वेगळीच चव देतात. शेंगदाणे आणि खोबरं भाजीला भरदारपणा आणतात. तुरीची डाळ शिजली की भाजीला एक छानशी गोडी येते. आणि तो आंबट टोमॅटो, तो सगळ्या चवींना एकदम मस्त संतुलन देतो. आणि मिरच्या तर या भाजीचा जीवच आहेत. आमच्याकडे साधारण 2 प्रकारच्या मिरच्या वापरतात, एक चवीसाठी आणि एक तिखटपणासाठी. त्यामुळे भाजी फक्त तिखट होत नाही, तर तिची एक वेगळी झणझणीत चव तयार होते. सगळं साहित्य एकत्र केलं की कुकर भरलेला बघूनच वाटतं, आज काहीतरी भारी होणार आहे. मग हे सगळं कुकरला लावायचं आणि 2 छान शिट्ट्या काढायच्या. त्या 2 शिट्ट्यांमध्ये सगळं मऊसूत शिजून जातं. आणि खरं सांगायचं तर कुकरच्या शिट्ट्या झाल्या की घरभर जो सुगंध पसरतो ना, तो अर्धी भूक वाढवून टाकतो. ज्यांच्या घरी ही भाजी नेहमी बनते त्यांना तर त्या वासावरूनच कळतं, आज डाळगंडोरी बनते. मग ते वाफाळलेलं कुकर उघडायचं आणि भाजी हलक्या हाताने लोणायची. जास्त एकजीव नाही करायची. प्रत्येक पदार्थाची चव आणि पोत जाणवला पाहिजे. कारण डाळगंडोरीची खरी मजा म्हणजे प्रत्येक घासात काहीतरी वेगळं लागलं पाहिजे. कधी शेंगदाणा लागतो, कधी खोबऱ्याचा तुकडा, तर कधी एखादी मऊसूत शिजलेली मिरची. सगळं छान मिसळलं की अर्धी भाजी तयारच समजा. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक घरात डाळगंडोरीची पद्धत थोडीफार वेगळी असते. कुणी जास्त शेंगदाणे घालतात, कुणी खोबरं जास्त घालतात, तर कुणी मिरच्यांचं प्रमाण वाढवून तिला अजून झणझणीत बनवतात. पण प्रत्येक जण एक गोष्ट मात्र सांगतो, डाळगंडोरी घाईघाईत बनवायची नसते. तिला निवांत वेळ द्यावा लागतो. प्रत्येक पदार्थाची चव एकमेकात मिसळली की मगच तिची खरी मजा येते. आणि कदाचित म्हणूनच गावाकडच्या चुलीवर बनलेली डाळगंडोरी खाण्याची मजा काही वेगळीच असते. आता मोहरी जिऱ्याची फोडणी, अद्रक लसूणची पेस्ट, त्यात थोडंसं खोबरं,
दाण्याचं कूट आणि आमचा फेवरेट दीपक मसाला. खरं सांगायचं तर आमच्या घरी डाळगंडोरी म्हणजे दवेचा दिव्य मसाला ठरलेलाच असायचा. पण आता तो मिळणं कठीण झालंय. पुण्यात तरी मला अजून सापडलेला नाही. तुम्हाला कुठे मिळतो माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मसाले आणि फोडणीची सांगड जमली की कुकरमधली भाजी टाकायची आणि रटरट उकळी काढायची. Some old sweet melody about the life we lead, the love that we never found. I said I love you, honey, now, yeah. Just keep doing what comes natural in the heat of the night. And if we're lucky, that country music make everything. उकळी आली की शेवटी सांबार टाकायचा. हो, मी सांबारच बोलले. विदर्भात कोथिंबिरीला सांबार म्हणतात आणि आमच्याकडे तर भाजीवर सांबार टाकला की तिची खरी चव आणि रंगत खुलते. सोबत लागली शेपूची भाजी चिरली, त्यात थोडासा कांदा टोमॅटो टाकून गावरान खुडा बनवला. आणि हो, डाळगंडोरी सोबत तोंडी लावायला हा शेपूचा खुडा तर पाहिजेच. पण कांदा, कैरीचं लोणचं, लिंबू आणि सांडोळी असली की जेवणाची गंमत अजूनच वाढते. ज्यांना सांडोळी माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. सांडोळी म्हणजे ज्वारीचा पापड. खरं तर सगळ्या गोष्टी भाजीची चव अजून खुलवतात. विदर्भात अनेक घरांमध्ये हे सगळं तोंडी लावणं म्हणून आवर्जून वाढलं जातं. हे सगळं तोंडी लावायला असेल ना तर जेवणाची मजाच काही वेगळी येते. मग एका बाजूला झणझणीत डाळगंडोरी, दुसऱ्या बाजूला शेपूचा खुडा, गरमागरम भाकरी किंवा चपाती आणि वाढून प्लेट तयार. ज्याला आवडेल त्याने चपातीसोबत खा, वाटलं तर भाकरी मोडून खा. पण एक गोष्ट नक्की, विदर्भातल्या डाळगंडोरीची सर दुसऱ्या कशालाच नाही. अशा काही चवी असतात ना ज्या फक्त पोट भरत नाहीत, त्या आठवणीही ताज्या करतात. माझ्यासाठी ही डाळगंडोरी म्हणजे अगदी तशीच एक आठवण आहे. तुमच्या घरी ही डाळगंडोरी बनते का आणि कोथिंबिरीला सांबार म्हणतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, परत काही आठवणींसोबत. तोवर बाय.